श्री स्वामी समर्थ. आज ब्रह्मांड नायकांचे अनुभव ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश. हमारे जीवन में हर चीज अच्छी या बुरी घटित होने से पहले कोई ना कोई संकेत जरूर देती है. उन संकेतों को नजरअंदाज नहीं करना चाहिए क्योंकि उनके जरिए स्वामी हमसे बात करते हैं, हमें तैयार करते हैं जो भी घटने वाला है उसका सामना करने के लिए. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव आहे अर्चनाताईंचा, राहणार नाशिक. अर्चनाताई महाराजांच्या सेवेत गेल्या 2 वर्षापासून आहेत. त्या असण्यापेक्षा स्वामींनी त्यांना त्यांच्या सेवेमध्ये आणलं. ही फार भाग्याची गोष्ट आहे. सेवेत आल्यापासून 2-3 अनुभव आले, पण ह्या वर्षी महाराजांनी त्यांना जो अनुभव दिला तो वेगळा आहे, नामा निराळा आहे, असं ताई म्हणतात. 18 जानेवारी 2024ला ताईंच्या आईला निमोनिया झाला होता. त्यांना खूप कफही झाला होता आणि त्यांच्या लंग्समध्ये पाणी झाले होते. 19 जानेवारीला डॉक्टरांनी सांगितले की आम्ही ह्यांना बरं करण्याचा प्रयत्न करू, पण काही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यावेळेस तर महाराजांनी ताईंना आईकडे पाठवले, ते पण नंदाताईंच्या रूपात. नंदाताई ह्या ताईंच्या बाजूला राहतात. नंदाताई पण स्वामी सेवेकरी आहेत. त्यांची आई बरी नाही हे जेव्हा नंदाताईंना कळले तेव्हा ताईंच्या मिस्टरांना घरी बोलवून घेतले आणि तातडीने आईकडे पाठवले. तर नंदाताईंनी ताईंसोबत अक्कलकोटची उदी, तीर्थ आणि थोडेसे पैसे दिले. विशेष म्हणजे ताई आईकडे जायला निघाल्या त्याच्या 10 मिनिटं आधी नंदाताई यांच्याकडे अक्कलकोटवरून अंगारा आणि प्रसाद आला होता. त्यासोबत महाराजांचा फोटो पण आला होता. नंदाताईंनी तो ताईंसोबत दिला. ताई डिस्टर्ब होत्या. पूर्ण प्रवासामध्ये ताईंचे नामस्मरण हे चालूच होते. जेव्हा ताई हॉस्पिटलला पोहोचल्या, आईला अंगारा उदी लावली, तीर्थ दिले, पण काकूंनी जसा पाहिजे तसा रिस्पॉन्स दिलाच नाही. त्या दिवशी त्यांना सलाईन, ऑक्सिजन हे सगळं चालू होते. त्यामुळे पूर्ण दिवस त्या झोपेतच असायच्या. त्यांच्याजवळ दिवसभर तारक मंत्र हा चालूच असायचा. 2 दिवसानंतर काकू थोड्या नॉर्मल झाल्या. काकूंना महाराजांचं दर्शन नेहमी त्या वेळेमध्ये व्हायचं. खरं तर काकू गजानन महाराजांना खूप मानायच्या. त्या गजानन महाराजांच्या भक्त होत्या. पण स्वामी म्हणतात ना, मीच गजानन, मीच साईबाबा, मीच दत्त, मीच ब्रह्मांड नायक. तसंच ताईंनी आईला विचारलं, तुला स्वामी दिसतात का? तर त्या हो म्हणाल्या. माझ्या पुढे उभ्या राहतात आणि मला म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे काकूंच्या तोंडून ताईंनी ऐकलं आणि ताई एकदम शॉकच झाल्या. काकूंनी कधीही स्वामी सेवा केली नाही. अहो, कधी साधं स्वामींचं नावही घेतलं नाही. आणि हे कसे काय झाले हे काही कळतच नव्हते. 10 दिवसात काकू बऱ्या झाल्या. पण महाराजांची योजना काहीतरी वेगळीच होती. महाराजांचे नियोजन हे आपल्या विचारशक्तीच्या पलीकडे असते, हे खरे. असंच ह्या काकूंच्या बाबतीतही झालं. काकूंच्या पोटात पाणी झालं. त्यांची सोनोग्राफी केली, MRI केलं. तेव्हाही काकू सांगत होत्या की महाराज माझ्या सोबत होते. MRI करताना तर स्वामींनी काकूंना मांडीवर घेतले होते, असं काकूंनी ताईंसोबत शेअर केलं. काकूंना एव्हिरियनचा कॅन्सर झाला होता आणि तो 3rd स्टेजला गेला होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी केमो करायला सांगितले होते, पण ताई आणि ताईंच्या आईला केमो करायचाच नव्हता. ताईंनी स्वामींकडे प्रार्थना केली, केमोशिवाय दुसरा काही मार्ग असेल तर महाराज मला सुचवा. महाराजांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुचवली. काकूंना आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालूही केली होती. त्यावेळेला काकूंना थोडीफार सुधारणा काकूंमध्ये दिसत होती. काकूंचा HB लेवल वाढला होता, पण काकूंना शुगरही होती. त्यामुळे त्यांना बेडसोर्स झाला होता. काकूंची तब्येत ही खूप डाऊन होत चालली होती. बेडसोर्समुळे त्यांना खूप वेदना होत होत्या. तेव्हा 8 मार्च शिवरात्रीच्या दिवशी काकूंना ताईंच्या घरी नाशिकमध्ये आणले होते. ताई त्यावेळेला काकूंची तब्येत जिथपासून खराब झाली होती तिथपासून आईसाठी काही ना काहीतरी स्वामी सेवा करतच होत्या. त्याच वेळेला ताई स्वामींना बोलल्या होत्या की मी 108 स्वामी चरित्र पारायण सेवा करेन, जशी मला जमेल तशी मी करेन. तारक मंत्र, नामस्मरण ह्याही सेवा त्यावेळेला चालू होत्या. नाशिकला पुन्हा काकूंना येऊन ऍडमिट केले. ताई स्वामींकडे प्रार्थना करत होत्या, आईला लवकर बरं होऊ दे. पण महाराजांनी तेव्हाही ताईला काहीतरी संकेत दिलाच होता. काकूंचा त्रास हा वाढलाच होता. काकूंच्या वेदनाही वाढलेल्या होत्या. तेव्हा एक मेसेज ताईंना
स्वप्नील दादा तर्फे आला होता। मेरे मांगने पर भी ऐसा कुछ मत देना स्वामी जिसे पाकर मैं आपके चरणों से दूर हो जाऊं। आपको जो अच्छा लगे वो कर देना। अपना जीवन आपको समर्पित करती हूँ। काकूंना खूप असह्य वेदना वाढत गेल्या होत्या. पण त्यावेळी स्वामींनी ताईंना काहीतरी काहीतरी संकेत देऊन हे स्ट्रॉंग केलं होतं. ताईंना त्यावेळेला त्यांची आई, त्यांचे बाबा आणि त्यांचा भाऊ या सगळ्यांच्यावर जबाबदाऱ्या होत्या. त्यावेळेला भाऊ किंवा वडील हे कोणीही त्या मनस्थितीमध्येच नव्हते. ताईंना स्वामी हे वेळोवेळी संकेत देऊन अगदी मानसिकरित्या मजबूत करत होते. ताईंनी तारक मंत्र, नामस्मरण ह्या सगळ्या सेवा चालू केल्या होत्या. ताईंची नणंद अंकशास्त्रज्ञ आहे. काकूंच्या जन्मतारखेनुसार त्यांचं हे वर्ष शारीरिकदृष्ट्या कष्टाचं होतं, असं काकूंना सांगितलं. काकू नोव्हेंबरपासून दवाखानाच फिरत होत्या. त्यांच्या नंदेने त्यांना सांगितले की ह्यांच्या नावाने चांगलं कर्म करायला सुरुवात करा, ज्याने शारीरिक यातना कमी होतील. ताईंनी, त्यांच्या वडिलांनी आणि भावाने काही जे अन्नदान किंवा औषध कोणाला देणं किंवा गाईला चारा घालणं अशा काही ना काहीतरी सेवा ह्या चालू केल्या होत्या. चालू कसल्या केल्या होत्या? महाराजांनीच हे त्यांच्याकडनं करवून घेतल्या होत्या. या काळात कधी स्वामींनी नंदाताई, कधी कीर्ती, कधी स्वप्नील दादा, कधी प्रशांत भैया, कधी ताईंची नणंद पूजा ह्यांच्या सांगण्याच्या रूपात मार्गदर्शन केले होते. आमचे सांगण्याचे प्रयत्न होते, त्यांना शारीरिक त्रास कमी होऊ दे. आम्ही वारंवार त्यांच्याकडे प्रार्थना करायचो की ह्यांचा शारीरिक त्रास कमी होऊ दे. गुरुवार 14 मार्च या दिवशी काकूंनी सगळ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या. शुक्रवारी काकू थोड्या डाऊन झाल्या होत्या आणि रविवारी 19 मार्चला त्यांना देवाज्ञा झाली होती. जीवन दिलेही तुम्हीच, सांभाळणारेही तुम्हीच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणारेही तुम्हीच, असेच काहीतरी झाले. ताईंच्या कुटुंबाला वाईट ह्या गोष्टीचे वाटले की ते काकूंना वाचवू शकले नाही. पण जीवन देणारे महाराज होते, सांभाळणारेही महाराज होते आणि दुःख निवारणारेही आपले महाराजच होते. महाराजांनी, आता तुम्ही हे म्हणाल की ह्याच्यामध्ये अनुभव असा काय आहे? कारण आपण अनुभव ह्याला म्हणतो की जिथे आपण काहीतरी इच्छा मागतो देवाकडे आणि ती जर पूर्ण झाली तर आपल्याला आला तर तो अनुभव असतो. पण ताईंच्या बाबतीमध्ये हे बिलकुल झालेलं नव्हतं. काकूंच्या वेदना ह्या फार असह्य झाल्या होत्या. इतक्या असह्य झाल्या होत्या की त्यांना त्या सहनही होत नव्हत्या. अक्षरशः जेव्हा गुरुवारी काकूंनी ताईंशी गप्पा मारल्या त्याच्यानंतर ताईंनी फोन केला होता. त्यावेळेला ताई मला बोलल्या होत्या की आईच्या वेदना खूप आहेत, पण आज आईने मनमोकळेपणे गप्पा मारल्या होत्या. दुसऱ्या दिवशी परत ताईंनी मला फोन केला होता की त्यांच्या वेदना ह्या फार वाढत चाललेल्या आहेत. अक्षरशः सांगते, त्यावेळेला एका पॉइंट नंतर असं वाटलं की नाही, महाराजांनी जे त्यांच्यासाठी योग्य आहे ते करावे. आपण कोणाचं मरण मागू शकत नाही. पण आम्ही प्रार्थना महाराजांकडे हीच सगळ्यांनी केली होती की महाराजांनी जे योग्य त्यांच्यासाठी आहे ते करावं आणि काकूंना ह्या वेदनेतून सोडवावं. आणि नंतर काकूंच्या यातना ह्या बघवल्याही गेल्या नसत्या. त्यामुळे आजही ताई सांगतात की स्वामींनी आईला त्यांच्या जवळ घेतलं आहे. स्वामींना माहित होतं की काकूंसाठी चांगलं काय आहे, घरातल्यांसाठी योग्य काय आहे आणि हेच शेवटी स्वामींनी केलं होतं. आणि स्वामी नेहमी म्हणतात की आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो कधीच वाया जाणार नाही. त्यामुळे आम्ही जे काही करतो त्यात तुम्ही शंका घेऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे काकूंना शेवटच्या क्षणाला स्वामींची सोबत लाभली होती. श्री स्वामी समर्थ म्हणजे असं नशीब जे आहे जे पुण्याईने भेटतं. श्री स्वामी समर्थ म्हणजे असं पुण्य आहे ज्याने नशीब बदलतं. पण एक गोष्ट खरी की आपली आई-वडिलांची जागा ही कधीच कोणी घेऊ शकत नाही. ताईंना आणि त्यांच्या कुटुंबियांना हे गोष्टीचं फार वाईट आहे की आता काकू त्यांच्या सोबत नाही आहेत. पण ताई निश्चित सांगतात की आजही माझी आई स्वामींच्या चरणी गेलेली आहे. त्यामुळे ताईंचा स्वामींवर इतका विश्वास आहे की ताई स्वामींना सांगतात की जास्तीत जास्त आमच्याकडनं निरंतर नामस्मरण आणि जी काही सेवा आहे ती करवून घ्या. जर तुम्हाला हा माझा अनुभव आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.